नमस्कार मंडळी, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे गणेश चतुर्थी। तर सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना आणि आपल्या यूट्यूबच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, गणेश चतुर्थीची सर्व तयारी झालेली आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तुम्हाला थोड्या वेळातच मी मूर्ती दाखवतो कशी आहे ती। अतिशय छान सुंदरशी मूर्ती आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की सर्व डेकोरेशन पण जे आहे तेही तयार झालेलं आहे। 2 दिवस आधीच डेकोरेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। ते पण कसं केलं आहे तेही तुम्हाला मी नक्की दाखवतो। तर आता देवाची पूजा करतो आणि नंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे मस्तपैकी गणेश चतुर्थीसाठी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपलं डेकोरेशन सजावट जी आहे ती तयार झालेली आहे। आणि ही सर्व सजावट घरच्या घरी आम्ही केलेली आहे। बाजारातनं जे काय लागणाऱ्या वस्तू होत्या त्या आणल्या आणि अशा प्रकारे सजावट केली आहे। ही सजावट मला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। थोड्याच वेळात आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत आणि नंतर पूजन पण करणार आहोत। तसेच गणपती बाप्पाच्या आगमनावेळी आपण ही रांगोळी पण काढलेली आहे। ही पण रांगोळी कशी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर मंडळी, आता गणपतीची पूजा वगैरे झालेली आहे आणि गणपती आपण स्थापन केलेला आहे त्याच्या स्थानी। तर चला, तुम्हाला दर्शन देतो आपल्या गणपतीचं आणि जी काही सजावट केली आहे ती पण मला दाखवतो। ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। चला आपण आता गणपतीचं दर्शन घेऊया। बघू शकता, गणपतीसाठी आम्ही स्पेशल एक टेबल सुताराला सांगून बनवून घेतलं आणि अशा प्रकारे गणपतीची छान सजावट केलेली आहे। हे अगदी लाकडाचं शिवणीचं लाकूड आहे, त्याचं आम्ही टेबल बनवून घेतलं आहे। जे काही फोल्डिंग आहे, म्हणजे गणपती झाला की नंतर आपण ते बाकीच्या कामासाठी किंवा त्याचं सामान पण आत राहू शकतं, अशा प्रकारे ते बनवून घेतलं आहे। तर मंडळी, गणपतीची पूजा वगैरे झालेली आहे, आता त्याच्या नैवेद्याची तयारी। तर आजही बनवते आहे उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक कसे करायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तेव्हा तोही तुम्ही नक्की बघा। नंतर रव्याचे मोदक कसे करायचे तेही आपण दाखवलेले आहेत। अशा प्रकारे छान मोदक ओळून घ्यायचा आणि आज गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक हे हमखास करावेच लागतात। तर तसं आम्ही ते करून घेतो आणि अजून काय काय नैवेद्यात केलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो। तर मंडळी, हे बघा, गरमागरम मोदक आता तयार झालेले आहेत। जवळजवळ आम्ही 15 ते 20 मिनिटाला उकडून घेतलं टोपात पाणी ठेवून आणि त्याच्यावर हे बघा केसर टाकलाय आणि मस्त त्याला हळदीचा सुवास येतोय। तर आपले मोदक आता नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत। हे बघा, नैवेद्य काढून झालाय। गणपतीला 21 मोदक, वरण भात, कोबीची भाजी, हिरव्या वाटणाची भाजी, कारल्याची भाजी, भेंडीची भाजी आणि तळलेली मिरची। तर अशा प्रकारे नैवेद्य काढले। आता आम्ही देवाला नैवेद्य दाखवून घेतो आणि आरती करताना मला दाखवतो। गणपती बाप्पा वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर सिंदुराची, कंठी जळते मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देवांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन मने नमः। मोरया रे बाप्पा मोरया रे,
मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा सदा सर्वदा योग तुझा घडावा, हे कारणी देह माझा पेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका माझा नेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.